फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यशप्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री चॅप्टर चालू होता आपला. त्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री आपण पाहत होतो. ठीक आहे. ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण ऑलरेडी जे सॉल्व एक्झाम्पल आहेत, टेक्स्टबुक मधील सॉल्व एक्झाम्पल ते आपण कव्हर केलेले आहेत. आणि काल सांगितल्याप्रमाणे आपण आज प्रॅक्टिस सेट 6.2 पाहणार आहोत. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 6.2 आणि जे सॉल्व एक्झाम्पल होते मित्रांनो, त्या सॉल्व एक्झाम्पल जर तुम्हाला समजले असतील तर हे प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल खूप खूप इझी आहेत. ठीक आहे ना. त्यांच्या कंपॅरिझन मध्ये हे खूप इझी आहेत. तर आज आपल्याला हे सॉल्व प्रॅक्टिस सेट मधील एक्झाम्पल पाहायचे आहेत. तर बघा, तुम्हाला नक्कीच अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन हे समजलं असेल. ठीक आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय असतं मित्रांनो, जी हॉरिझॉन्टल लाईन आहे. ठीक आहे ना. मी आता समोर पाहत आहे, माझी हॉरिझॉन्टल लाईन ही आहे. तर या लाईन पासून जर मी वरती पाहत असेल, ठीक आहे ना, या लाईन पासून वरती पाहिलेला, वरती जो असा अँगल तयार झालेला आहे या हॉरिझॉन्टल लाईनशी मी वरती पाहते वेळेसचा अँगल, तो असतो अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन. आणि जर समजा मी एखाद्या टेरेसवर आहे, ठीक आहे ना, असा वरती टेरेसवर आहे आणि त्या टेरेस वरून मी खाली एखादी बाईक जात आहे किंवा काही एखादा माणूस उभा आहे त्यांच्याकडे मी पाहत आहे. ठीक आहे ना. तर जेव्हा खाली पाहत असेल वरतून टेरेसवरून किंवा एखाद्या टावरवरून जर खाली पाहत असेल तर मी काय करतो, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे या हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली पाहत आहे. ठीक आहे ना. मग ही हॉरिझॉन्टल लाईन आणि माझ्यामध्ये जो अँगल झालेला असतो तो काय असतो, अँगल ऑफ डिप्रेशन असतो. ठीक आहे. अँगल ऑफ डिप्रेशन. तर हे अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन नक्कीच तुम्हाला समजलं असेल. तर पाहूयात आता. बघा, a person is standing at a distance of 80 meter from the church looking at its top. The angle of elevation is 45 degree. Find the height of church. बघा, समजा हे एक चर्च आहे. हा एक चर्च आहे. ठीक आहे. चर्च मी काय घेतो, ए बी इज अ चर्च. ए बी हा चर्च आहे. या ए बी या चर्च पासून एक पर्सन कुठेतरी इकडे समोर सी पॉइंट पाशी थांबलेला आहे. ए बी चर्च पासून सी पॉइंट पाशी थांबलेला आहे. आणि तो पर्सन काय किती मीटर अंतरावर थांबलेला आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर. 80 मीटर अंतरावर तो थांबलेला आहे. नंतर बघा, फ्रॉम अ चर्च लुकिंग ऍट इट्स टॉप. आणि हा सी पॉइंट पाशी थांबलेला आहे आणि या चर्चचा टॉप, ए बी चर्च आहे, या चर्चच्या टॉप कडे वरती पाहत आहे. ठीक आहे. आणि तो तेव्हा अँगल ऑफ एलिव्हेशन काय करतोय, 45 डिग्रीचा अँगल ऑफ एलिव्हेशन करतोय. मीन्स हा 45 डिग्री अँगल ऑफ एलिव्हेशन करत आहे. 45 डिग्री. हा चर्च तर परपेंडिक्युलर असेल ग्राउंडशी, बरोबर आहे, कारण सरळ स्ट्रेट असेल ना या ग्राउंडशी, म्हणजे परपेंडिक्युलर आहे. फाइंड द हाईट ऑफ चर्च. या चर्चची हाईट, ए बी हाईट विचारलेली आहे. आपण घेऊया एच इज द हाईट ऑफ चर्च. एच इज द हाईट ऑफ चर्च. बघा, लेट AB is the church and H be the height of church. AB हा चर्च आहे आणि त्या चर्चची हाईट H आहे, हे आपण कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, द पर्सन इज स्टँडिंग at point C. तो पर्सन कुठं थांबलेला आहे मित्रांनो, सी पॉइंटला थांबलेला आहे. आणि अँगल ऑफ एलिव्हेशन त्याने टॉप कडे काय केलेला आहे, 45 डिग्रीचा केलेला आहे. मग मी या ट्रायंगल मध्ये टॅनचा फॉर्म्युला वापरतो. इन ट्रायंगल ABC मला सांगा, टॅन 45 डिग्री इज इक्वल टू काय, टॅन 45 अपोजिट. टॅनचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. त्यांच्या विरुद्ध बाजू कोणती, अपोजिट ए बी डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड काय आहे मित्रांनो, बीसी. ए बी डिवायडेड बाय बीसी. तुम्हाला टॅन 45 माहिती आहे. ठीक आहे. आपण टेबल मध्ये व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. टॅन 45 इज इक्वल टू काय असतं मित्रांनो, 1 इज इक्वल टू ए बी मीन्स एच अपॉन बीसी काय दिलेला आहे, 80. ठीक आहे. देअरफॉर एच इज इक्वल टू 80 into 1 means 80 meter. Therefore, the height of church is 80 meter. चर्चची हाईट किती आहे मित्रांनो, 80 मीटर आहे. ठीक आहे. आणि जर मला असं विचारलं असतं की
तो पर्सन आणि त्या चर्चचा टॉप यांच्यातील डिस्टन्स किती आहे. हा पर्सन सी पॉइंटला आहे आणि चर्चचा टॉप हा इथे आहे. ठीक आहे. तर यांच्यातील डिस्टन्स किती आहे असं विचारलं असतं तर ते पण 80 मीटर आलं असतं. का? कारण हे 45 डिग्री आहे तर हे पण काय येणार आहे 45 डिग्री येणार आहे. का? कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते. ठीक आहे. त्याप्रमाणे ही 90 झालेली आहे, ही 45 मीन्स ही 45. जर ह्या 45 डिग्री जर सेम अँगल असतील तर त्यांच्या समोरासमोरील बाजू पण काय असतात समान असतात. म्हणजे BC इज इक्वल टू AB येणार आहे. सॉरी, त्यांच्या साइड ही आणि ही साइड काय असणार आहे समान असणार आहे आणि ती काय येणार आहे. एक मिनिट, सॉरी जर यांच्यातील डिस्टन्स विचारला असेल तर ते 80 मीटर येणार नाही, कारण ही 80 आणि ही 80 येणार आहे. AC इज इक्वल टू काय येणार आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मीन्स 80 स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर आणि यानुसार तुम्ही AC चा स्क्वेअर काढू शकता. ठीक आहे. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर पायथागोरसचा थेरम वापरून म्हणजे 80चा वर्ग अधिक 80चा वर्ग बरोबर AC स्क्वेअर आणि यानुसार तुम्ही AC फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. जर टावर आणि चर्चचा टॉप आणि त्या माणसातील डिस्टन्स विचारले तर. ठीक आहे. इथे आपल्याला AB च विचारलं होतं. ठीक आहे. त्यानुसार हे 80 आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. फ्रॉम द टॉप ऑफ द लाइट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक अन अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री. ठीक आहे. हे एक लाइट हाऊस आहे मित्रांनो. या लाइट हाऊसच्या टॉप पासून एक ऑब्झर्वर काय करतो शिपकडे पाहतो. मेकिंग अन अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री. हे शिप इकडे कुठेतरी आहे तर त्या शिपकडे समजा AB हा लाइट हाऊस आहे. AB इज अ लाइट हाऊस आणि C पॉइंट पाशी शिप आहे. C पॉइंट पाशी काय आहे मित्रांनो शिप आहे. तर हा ऑब्झर्वर वरतून खाली पाहतोय तर तेव्हा त्याने तयार केलेला अँगल ऑफ डिप्रेशन काय आहे 60 डिग्री. म्हणजे कोणता असेल अँगल ऑफ डिप्रेशन हा हॉरिझॉन्टली हा स्ट्रेट तो आहे तिथून खाली पाहत आहे म्हणजे हा अँगल ऑफ डिप्रेशन त्याने 60 डिग्री केलेला आहे. हा जर 60 डिग्री असेल तर हा पण काय असणार आहे मित्रांनो 60 डिग्री कारण अल्टरनेट अँगल नुसार हा पण 60 डिग्री येईल. तर आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री. इफ द हाईट ऑफ द लाइट हाऊस इज 90 मीटर. लाइट हाऊसची हाईट दिलेली आहे मीन्स AB दिलेली आहे आपल्याला 90 मीटर आणि विचारलेलं आहे देन फाइंड हाऊ फार इज द शिप फ्रॉम द लाइट हाऊस. म्हणजे शिप लाइट हाऊस पासून किती मीटर अंतरावर आहे हे विचारलेलं आहे. मी घेतो x मीटर अंतरावर आहे. बघा लेट AB इज द लाइट हाऊस. AB काय आहे लाइट हाऊस. शिप इज ॲट पॉइंट C. शिप काय आहे ॲट पॉइंट C आहे. an observer is at point A. ऑब्झर्वर कोणत्या पॉइंटला आहे मित्रांनो A पॉइंटला आहे. तर बघा इथे tan चा फॉर्म्युला वापरा आणि आन्सर फाइंड आउट करू शकता तुम्ही मित्रांनो. tan चा फॉर्म्युला वापरून तुम्हाला माहिती आहे tan 60 डिग्री. ठीक आहे. या अँगल मध्ये इन ट्रायंगल ABC ट्रायंगल ABC मध्ये tan 60 डिग्री बरोबर काय येतं मित्रांनो tan 60 अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड आहे AB डिवायडेड बाय ऍडजसंट साइड आहे BC. AB डिवायडेड बाय BC आहे. पण तुम्हाला tan 60 माहिती आहे. tan 60 काय आहे √3. √3 इज इक्वल टू AB दिलेला आहे 90 डिवायडेड बाय BC x घेतो. ठीक आहे. देयरफॉर x इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय √3. x इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय √3. यालाच दुसऱ्या कोणत्या पद्धतीने लिहू शकतो बघा मित्रांनो. x इज इक्वल टू 90 ला मी 30 into 3 डिवायडेड बाय √3 लिहू शकतो. ठीक आहे. 90 अपॉन √3. ठीक आहे. 30 90 सेम. आता बघा देयरफॉर x इज इक्वल टू हा 30 into 3 ला काय लिहू शकतो मित्रांनो मी
√3 into √3, √3 into √3 divided by √3. √3 get cancel, x बरोबर 30 √3 meter. Therefore, the ship is 30 √3 meter far away from the lighthouse. किती जास्त आहे? 30 √3 मीटर जास्त लांब आहे. Therefore, the ship is 30 √3 meter away from the lighthouse. lighthouse पासून किती मीटर अंतरावर आहे मित्रांनो? 30 √3 मीटर अंतरावर आहे. ठीक आहे, समजला असेल क्वेश्चन. खूप इझी क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे, अँगल ऑफ डिप्रेशन हे समजलं असेल की वरतून जर तो 60 डिग्री अँगल करत असेल तर 100% हा पण अँगल काय असेल? अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे वरतून त्याने जर 60 डिग्री अँगलने पाहिला असेल खाली तर या शिपचा अँगल ऑफ एलिव्हेशन काय होणार आहे? 60 होणार आहे इथून वरती पाहते वेळेस. ठीक आहे, त्याप्रमाणे हे 60 डिग्री आलेलं आहे. ठीक आहे, समजला असेल तर पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा पुढचा क्वेश्चन बघा. 2 बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर ऑन द रोड ऑफ विड्थ 12 मीटर. 2 बिल्डिंग आहेत मित्रांनो. समजा मी काय घेतो, ही एक बिल्डिंग घेतो, ही एक बिल्डिंग घेतो आणि दुसरी ही छोटी बिल्डिंग घेतो. 2 बिल्डिंग आहेत. 2 बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर. दोघं एकमेकांकडे दोन्ही बिल्डिंग असे समोरासमोर आहेत. ईच अदर ऑन द रोड ऑफ विड्थ 12 मीटर. आणि त्यांच्यामधील ह्या रोड, ही एका रोडच्या साईडला आणि ही एका रोडच्या साईडला आहे. आणि तो रोड किती मीटर अंतराचा आहे? 12 मीटर अंतराचा आहे. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय, द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑन द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. बघा समजा ही एक बिल्डिंग आहे. ठीक आहे, एक मिनिट. बघा ही सेकंड बिल्डिंग ए बी आहे, पहिली बिल्डिंग सी डी आहे मित्रांनो. तर मला काय सांगितलेलं आहे? फर्स्ट बिल्डिंग जे आहे फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय, जी पहिली बिल्डिंग आहे जी 10 मीटर हाय आहे, त्या बिल्डिंगच्या टॉप वरून, त्या बिल्डिंगचा टॉप काय आहे? सी. त्या बिल्डिंगच्या टॉप वरून मी काय करतोय? द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज टू बी फाउंड 60 डिग्री. त्या बिल्डिंगच्या वरून दुसऱ्या बिल्डिंग कडे पाहते वेळेचा अँगल ऑफ एलिव्हेशन काय झालेला आहे? 60 डिग्री. मीन्स हे परपेंडिक्युलर टाका ई, आणि हा अँगल ऑफ एलिव्हेशन काय सांगितलेलं आहे? 60 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग? तर सेकंड बिल्डिंगची मला हाईट विचारलेली आहे मित्रांनो. बघा सेकंड बिल्डिंगची हाईट विचारलेली आहे मला. मी काय घेतो? एच बी दी हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. एच काय घेतो? हाईट. लेट बघा मित्रांनो, लेट ए बी अँड सी डी आर 2 बिल्डिंग्स. ए बी आणि सी डी ह्या काय आहेत? 2 बिल्डिंग आहेत. ए बी इज सेकंड बिल्डिंग. ए बी काय घेतो मी? सेकंड बिल्डिंग. अँड सी डी इज फर्स्ट बिल्डिंग. सी डी फर्स्ट बिल्डिंग घेतो मी. ठीक आहे, बघा सी डी इज इक्वल टू 10 मीटर मला दिलेलं आहे. अँड एच बी दी हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. एच काय घेतो मित्रांनो? मी सेकंड बिल्डिंगची हाईट घेतो. एच बी दी हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. मित्रांनो सीई परपेंडिक्युलर टाकतोय मी ए बी वर. सीई परपेंडिक्युलर टू ए बी. त्यानुसार हा सीई बी डी काय होईल मित्रांनो? रेक्टँगल. देअरफॉर सीई बी डी इज ए रेक्टँगल. काय झालेला आहे तो? रेक्टँगल झालेला आहे. आणि रेक्टँगल झाला त्यामुळे मित्रांनो सी डी इज इक्वल टू बीई इज इक्वल टू 10 मीटर.
समोरासमोरील बाजू समान असतात त्याप्रमाणे CD इज इक्वल टू BE इज इक्वल टू 10 मीटर अँड BD इज इक्वल टू CE इज इक्वल टू 12 मीटर. ठीक आहे, हा काय झालेला आहे मित्रांनो 12 मीटर झालेला आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे बघा सॉरी त्याप्रमाणे मित्रांनो मी इन ट्रायंगल AEC मध्ये मला सांगा AE बरोबर काय येणार आहे. AE इज इक्वल टू ही टोटल हाईट H आहे. H हाईट मधून हा BE मायनस करावा लागेल. बरोबर आहे, मीन्स H मायनस BE येणार आहे. H मायनस BE, H मायनस BE काय आहे मित्रांनो 10 आहे. H मायनस 10 मीन्स AE इज इक्वल टू काय आहे H मायनस 10 आहे. ठीक आहे, आता ट्रायंगल AEC मध्ये मी tan 60 डिग्री वापरतो. tan 60 काय आहे मित्रांनो अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड आहे AE अपॉन ऍडजेसंट साइड आहे EC. AE काय आलेला आहे H मायनस 10 अपॉन EC आलेला आहे 12. ठीक आहे, H मायनस 10 अपॉन 12 आलेला आहे. तुम्हाला H माहिती आहे मित्रांनो सॉरी tan 60 डिग्री माहिती आहे √3 इज इक्वल टू H मायनस 10 अपॉन 12. ठीक आहे, मीन्स 12 √3 इज इक्वल टू H मायनस 10. हा 12 इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लिकेशन मध्ये. देअरफॉर H इज इक्वल टू हा 10 इकडे आला तर प्लस मध्ये 12 √3 प्लस 10 मीटर. 12 √3 प्लस 10 मीटर. देअरफॉर द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 12 √3 प्लस 10 मीटर. ठीक आहे, लिहू शकता. देअरफॉर द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 12 √3 प्लस 10 मीटर. पुढे लिहू शकता 12 √3 प्लस 10 मीटर. ठीक आहे, 12 √3 प्लस 10 मीटर. ठीक आहे, समजला असेल मित्रांनो. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. आता सेम यावरच आधारित पुढचा क्वेश्चन आहे. फक्त इथे जे बिल्डिंग्स दिलेला आहे तर तिथे पोल दिलेला आहे. ठीक आहे, 2 पोल बघा. 2 पोल्स ऑफ हाईट 18 मीटर अँड 7 मीटर आर इरेक्टेड ऑन अ ग्राउंड. बघा 2 पोल आहेत. एक 18 मीटर अंतर हा समजा AB हा एक पोल आहे. हा 18 मीटर हाईटचा आहे आणि दुसरा पोल आहे समजा 7 मीटर हाईटचा. ठीक आहे, आर इरेक्टेड ऑन अ ग्राउंड. द लेंथ ऑफ द वायर फास्टन ॲट देअर टॉप्स इज 12 मीटर. बघा म्हणजे हा C आणि D हा दुसरा पोल आहे आणि या दोघांच्या टॉप मधील जो लेंथ ऑफ वायर आहे तो किती आहे मित्रांनो 22 मीटर आहे. किती आहे 22 मीटर. AE परपेंडिक्युलर टाकतो मी. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. आपल्याला अँगल थीटा विचारलेला आहे की किती तयार करेल तो विचारलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा हियर AB and CD are 2 poles. बघा जे दिलेलं आहे ती गिवन इन्फॉर्मेशन पहिले लिहून घ्या. AB आणि CD काय आहेत 2 पोल्स आहेत. त्यानंतर बघा A and C are 2 टॉप्स. ठीक आहे ना, A हा पोल AB चा टॉप आहे आणि CD चा C हा टॉप आहे. यांच्यातील डिस्टन्स AC काय दिलेला आहे 22 मीटर. AC इज इक्वल टू 22 मीटर दिलेला आहे. त्यानंतर AB काय दिलेला आहे मित्रांनो जे दिलेलं आहे गिव्हन ते अगोदर लिहून घ्या. AB दिलेला आहे 18 मीटर. 18 मीटर. CD 7 मीटर दिलेला आहे गिव्हन. ठीक आहे मित्रांनो, आता बघा CE परपेंडिक्युलर टाकतो मी AB वर. ड्रॉ CE परपेंडिक्युलर टू AB. AB वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. देअरफॉर
CEBD इज अ रेक्टँगल. हा काय झालेला आहे? रेक्टँगल झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे रेक्टँगलच्या अपोजिट साइड काय असतात? समान असतात. त्याप्रमाणे CD इज इक्वल टू BE इज इक्वल टू 7 मीटर अँड CE इज इक्वल टू BD. CE इज इक्वल टू BD. ठीक आहे. तर आपल्याला विचारलेलं काय आहे बघा मित्रांनो. आता मला सांगा AE काय येणार आहे? AE इज इक्वल टू येतं मित्रांनो टोटल 18 मधून 7 मायनस करा. देअरफॉर AE इज इक्वल टू AB मायनस BE. टोटल हा AB आहे. AB मधून BE मायनस करा. AB आहे 18 मायनस BE 7. देअरफॉर AE इज इक्वल टू काय आलेला आहे मित्रांनो? AE आलेला आहे 11 मीटर. AE तुमचा आलेला आहे 11 मीटर आलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता इथे मी काय वापरतो? साइन वापरतो. का? कारण मला अपोजिट साइड आणि हायपोटेनियस माहिती आहे. ठीक आहे. ऍडजस्टंट साइड माहिती नाही. जर अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड माहिती असेल तर मी टॅन वापरला असता. ठीक आहे. इथे अपोजिट साइड आणि हायपोटेनियस माहिती आहे म्हणून मी साइन वापरतो. देअरफॉर इन ट्रँगल AEC, त्रिकोण AEC मध्ये बघा मित्रांनो साइन थिटा इज इक्वल टू काय येतं? साइन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड आहे AE अपॉन हायपोटेनियस आहे AC. ठीक आहे. AE अपॉन AC. मला सांगा AE काय आहे? याच्यावरून आता जस्ट पाहिलेला आहे. AE आलेला आपला 11 डिवायडेड बाय AC आहे 22. साइन थिटा इज इक्वल टू काय येतं मित्रांनो? मग साइन थिटा इज इक्वल टू येतं 1/2. 11 1 11 11 2 22. साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आलेला आहे. मला सांगा साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू ही 1/2 येते? ठीक आहे. तर तुम्ही पाहिलं तर साइन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 येतं. मीन्स 100% थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? 30 डिग्री येणार आहे. बघा देअरफॉर साइन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. थिटा 30 डिग्री आलेला आहे. मीन्स द अँगल मेड बाय वायर विथ हॉरिझॉन्टल इज 30 डिग्री. ठीक आहे. इथे लिहू शकता देअरफॉर द अँगल मेड बाय वायर विथ हॉरिझॉन्टल इज 30 डिग्री. ठीक आहे. हॉरिझॉन्टली त्या अँगलने वायर सोबत तयार केलेला अँगल किती आहे? हा वायर आहे आणि हे हॉरिझॉन्टल यांच्यामधील अँगल किती आहे? 30 डिग्रीचा अँगल आहे. ठीक आहे. समजलं असेल मित्रांनो. पुढचा सेम क्वेश्चन आहे मित्रांनो. आपण हा क्वेश्चन पाहिलेला आहे. बघा अ स्टॉर्म broke a tree and the tree top rested 20 meter from the base of the tree making an angle of 60 degree with the horizontal. Find the height of tree. बघा मित्रांनो समजा हा AB हा ट्री आहे. AB काय आहे? ट्री आहे. C पॉइंट पासून तो ट्री काय झालेला आहे? ब्रोक झालेला आहे. आणि बघा द ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. ट्रीचा बेस हा B आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि हा ट्रीचा टॉप A आहे. हा बेस पासून 20 मीटर अवे अंतरावर खाली पडलेला आहे. इथे समजा हा D पॉइंट पासून पडलेला आहे. ते दिलेला आहे 20 मीटर. समजतंय का? बघा अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री. एक वादळ, एका वादळामुळे काय होतं? झाड मोडल्या जातं. द ट्री टॉप, ट्रीचा जो टॉप आहे रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ ट्री. या ट्रीचा बेस पासून 20 मीटर अवे अंतरावर तो काय झालेला आहे? खाली टेकलेला आहे. मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. त्याने तयार केलेला अँगल काय आहे? 60 डिग्रीचा अँगल आहे. तो अँगल ऑफ एलिव्हेशन असणार आहे. फाइंड द हाईट ऑफ द ट्री. तर ट्रीची हाईट विचारलेली आहे आपल्याला. मीन्स आपल्याला ही फाइंड आउट करायची आहे. टोटल हाईट AB, हाईट ऑफ द ट्री. मित्रांनो मी काय घेतो? HB दी हाईट ऑफ ट्री घेतो. लेट
ए बी इज दी ट्री. ठीक आहे, ए बी काय आहे, ट्री आहे. त्यानंतर देअरफॉर, आणि मी घेतो लेट ए बी इज अ ट्री, एच बी दी हाईट ऑफ ट्री. एच काय घेतो मी मित्रांनो, हाईट ऑफ ट्री घेतो. तर मी इथे काय वापरतोय हे बघा, देअरफॉर आपल्याला माहित आहे द ट्री ब्रोक्स फ्रॉम पॉइंट सी. तो ट्री कुठून ब्रोक होत आहे मित्रांनो, पॉइंट सी पासून ब्रोकन होत आहे, ब्रोक होत आहे म्हणजे तुटत आहे ते ट्री. देअरफॉर AC इज इक्वल टू CD. AC आणि CD काय असणार आहे, समान असणार आहे, कारण हा पार्टच खाली टेकलेला आहे ना मित्रांनो, म्हणजे हा जेवढा पार्ट खाली तुटलेला आहे तोच खाली टेकणार आहे. ठीक आहे, देअरफॉर AC इज इक्वल टू CD. तर बघा हे 60 डिग्री आहे, तर हा 100% 30 डिग्री होणार आहे. ठीक आहे, तर बघा फाइंड द हाईट ऑफ ट्री, ट्रीची हाईट विचारलेली आहे. इन ट्रँगल CBD, CBD मध्ये हा तर 90 डिग्री असणार आहे. CBD मध्ये tan 60 डिग्री इज इक्वल टू, tan 60 काय असतो, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड आहे CB अपॉन ऍडजस्टंट साइड आहे BD. CB अपॉन BD असणार आहे मित्रांनो. CB काय, हे tan 60 काय असतो मित्रांनो, √3 इज इक्वल टू CB डिवायडेड बाय BD आहे 20. ठीक आहे, देअरफॉर CB इज इक्वल टू 20√3. CB इज इक्वल टू 20√3. कारण आपल्याला एक एक व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. CB फाइंड आउट करावं लागेल, नंतर AC फाइंड आउट करावं लागेल. इथे AC फाइंड आउट करता येणार नाही, पण मला CD फाइंड आउट करता येतं, आणि CD इज इक्वल टू AC आहे हे मला माहिती आहे मित्रांनो. तर CD कसं फाइंड आउट करता येईल बघा, हे बघा 30 अंश कोनासमोरील बाजू 20 आहे, 90 अंश कोनासमोरील बाजू CD आहे. आपल्याला माहिती आहे 30 अंश कोनासमोरील बाजू ही हायपोटेनसच्या हाफ असते. वी नो दॅट. BD म्हणजे 30 अंश कोनासमोर बाजू इज इक्वल टू हाफ ऑफ CD. BD इज हाफ ऑफ CD, बरोबर आहे, हायपोटेनसच्या निम्मी असते. त्याप्रमाणे BD आहे 20 इज इक्वल टू हाफ ऑफ CD. हाफ ऑफ CD मीन्स काय येणार आहे, CD इज इक्वल टू 40 मीटर येणार आहे. CD 40 आलेली आहे. बघा मित्रांनो, CD इज इक्वल टू काय आहे, AC आहे. देअरफॉर AC इज इक्वल टू CD इज इक्वल टू 40 मीटर. आता आपल्याला AC माहिती झालेली आहे, BC माहिती झालेली आहे, आणि AB ही हाईट ऑफ ट्री आहे. देअरफॉर AB इज इक्वल टू AC प्लस CB. AC काय आलेली आहे मित्रांनो आपली 40 प्लस CB आलेली आहे 20√3. 40 प्लस 20√3 आलेली आहे, आणि हीच काय आहे, हाईट ऑफ ट्री. ठीक आहे, हीच काय आहे, हाईट ऑफ ट्री. देअरफॉर हाईट ऑफ ट्री इज 40 प्लस 20√3 मीटर. हाईट ऑफ ट्री इज 40 प्लस 20√3 मीटर. ठीक आहे मित्रांनो, तर हे क्वेश्चन ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीवर आधारित होते मित्रांनो. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन राहिलेला आहे, तर तो होमवर्क म्हणून तुम्ही घरी करू शकता मित्रांनो. हा एक क्वेश्चन होमवर्क म्हणून काईटचा आहे, पतंगाविषयी आहे, तर हा क्वेश्चन होमवर्क म्हणून तुम्ही घरी करू शकता. जर नाही आलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला त्यांचा आन्सर सांगून देईन. ठीक आहे, किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊयात प्रॅक्टिस सेट पण पाहायचं आहे आपल्याला. प्रॅक्टिस सेट पूर्ण पाहायचं नाही, प्रॅक्टिस सेटचे काही क्वेश्चन पाहायचे आहेत, तर ते प्रॅक्टिस सेटचे क्वेश्चन पाहते वेळेस हा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, तर थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.